अस्सलामुअलैकुम बच्चों। शिवड़ी क्रॉस रोड महानगर पालिका सेमी इंग्लिश उर्दू स्कूल में की इयत्ता चौथी की ई लर्निंग क्लास में आपका खैर मकदम। तर चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपला विषय आहे मराठी। आपल्या शाळेचे मुख्य शिक्षक जैबुन्निसा अजीम आणि अन्सारी मोहम्मद यासीन सनाउल्ला यांच्या प्रयत्नाने आज आपण आपला व्हिडिओ बघत आहोत। विषय आहे मराठी आणि आजचा आपला विषय मराठी विषयात आज आपण मराठी पुस्तकातील पान क्रमांक 17 वरील घटक एक अनेक हे बघणार आहोत। याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। एक अनेक हे आपल्याला माहीत आहे, म्हणजेच ज्याला उर्दूमध्ये आपण वाहिद जमा, इंग्रजीमध्ये वन अँड मैनी असे अभ्यासलेलो आहोत। यानी वाहिद और जमा, एक यानी वाहिद और अनेक यानी उसकी जमा। जो एक से ज़्यादा होता है उसको कहते हैं अनेक, वन अँड मैनी। चला तर मग स्टार्ट करूया। घटकाचं नाव आहे एक अनेक। हां, हे बघा आपल्यासमोर काय आहे? झाड। हे झाड काय आहे? एक आहे। काय आहे? एक। तर झाडचा अनेक काय होणार? बघा, खूप सारे झाड झालेत ना, एक झाड आणि खूप सारे झाड। तर खूप सारे झाड नाही, म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना? झाडे, झाड, झाडे। हां, ही बघा, ही आहे फांदी। काय आहे ही? फांदी। याला उर्दूत म्हणतात टहनी, और बहुत सारी टहनी होंगी तो टहनियाँ। तर विद्यार्थ्यांनो, ही आहे फांदी आणि खूप सारे असल्यात, अनेक असल्यावर त्याला म्हणतात आपण फांद्या। फांदी एक वचन आहे आणि फांद्या अनेक वचन। नंतर बघा किती गोड पक्षी आहे। काय आहे हे? पक्षी। काय आहे? पक्षी। एक पक्षी आणि अनेकमध्ये काय आहे? बघा चित्रात, एकापेक्षा जास्त असणारे पक्षी, त्यांना पण आपण काय म्हणतो? अनेकला पण आपण म्हणतो पक्षी। काय म्हणतो? पक्षी। एक असलं तरी पक्षी आणि एकापेक्षा जास्त असले तरी पक्षी। चला पुढं। हां, हे आहे बाळ, म्हणजे काय? मूल है ना, बच्चा दिखाई दे रहा है ना तस्वीर में। ये काय आहे? बाळ। बाळ अपन बच्चे को क्या बोलते हैं मराठी में? मूल। आणि एकापेक्षा जास्त असली तर त्याला म्हणतात मुले। काय बोलतो आपण? मुले। एक असेल तर मूल आणि अनेकमध्ये मुले। त्यानंतर आहे मराठीत ह्याला म्हणतात घरटे। कधी बघितलंय घरटे? जिसको उर्दू में कहा जाता है घोंसला। घोंसला किसका होता है? परिंदाओं का, और जिसको इंग्लिश में कहते हैं नेस्ट। मराठीत आपण बोलतो घरटे। एक असेल तर घरटे आणि अनेकमध्ये त्याला काय म्हणतात? एकापेक्षा जास्त असली तर घरटी। काय असतात? घरटी। एक घरटे, अनेक घरटी। त्यानंतर आहे हे आहे जनावर। काय आहे? जनावर। एक असेल तर जनावर आणि एकापेक्षा जास्त असेल किंवा अनेक असतील तर त्यांना म्हणतो आपण जनावरे। जनावरे। एक जनावर आणि एकापेक्षा जास्त, अनेक असेल तर जनावरे। हे बघा काय? फूल। हे काय आहे? फूल। एक असेल तर फूल आणि अनेक असेल तर अनेक। बघा चित्रात दिसतंय ना, अनेक फुलं आहेत, तर याला म्हणतात फुले। काय म्हणतो आपण? एक असेल तर फूल आणि एकापेक्षा जास्त असतील तर फुले। एक होगा तो फूल और बहुत सारे होंगे तो फूल, फुले। ओके। हे बघा, हे आहे अननस। अननस आहे, बरोबर आहे, परंतु अननसला काय म्हणतो आपण? फळ। काय आहे? फळ। एक आहे तर फळ आणि एकापेक्षा जास्त असेल तर बघा किती फळे आहेत इथं, आहेत ना। एक असेल तर फळ आणि फळचा अनेक काय? फळे।
फळचं अनेक काय फळे. नंतर शेवटी हे बघा, हे काय आहे पान. इंग्रजीत आपण त्याला लीफ म्हणतो आहे ना. हां, आणि लीफची काय आहे लीव्ज. एक असेल तर पान, मराठीत काय बोलतो आपण पान पान. आणि अनेक असतील तर बघा फोटोमध्ये दिसतं आपल्याला किती पाने आहेत ना. एक असेल तर पान आणि अनेक असतील तर पाने. समजलं विद्यार्थ्यांनो. चला तर अनेकदा आपण बघूया, अनेकदा रिपीट करूया. असे कॉलम करून तुम्ही स्वतः पण आपल्या वहीत लिहिणार आहात. घटक एक अनेक. एका कॉलममध्ये बघा एक आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये अनेक आहेत. काय हे बघा, एक आहे झाड, तर झाडचा अनेक झाडे. काय झाडे. हे आहे फांदी, फांदीचा अनेक काय फांद्या. काय आहे फांद्या. हे आहे पक्षी. एक असेल तर पक्षी आणि अनेक पक्षीचा अनेक काय पक्षीच असतो. पक्षी पक्षी. एक असेल तर मूल आणि अनेक असतील तर मुले. मुले. ओके. नंतर पुढे बघा घरटे. एक असेल तर घरटे आणि एकापेक्षा जास्त असतील किंवा घरटेचा अनेक काय आहे अनेक शब्द आहे घरटी. अनेक वचन शब्द काय आहे घरटी. एक असेल तर जनावर आणि अनेक असतील तर जनावरे. काय म्हणतात जनावरे. एक असेल तर फळ, अनेक म्हणजे फळे. एक असेल तर फूल आणि एकापेक्षा जास्त असतील अनेक असतील तर फुले. आणि एक असेल तर पान आणि अनेक असतील तर पाने. बरं का विद्यार्थ्यांनो, तुम्हाला समजलेलं आहे एक आणि अनेक है ना. वाहिद और जमा, वन और मैनी आप लोगों के समझ में आ गया. तर विद्यार्थ्यांनो, ही दिलेली उदाहरणे तुम्ही आपल्या वहीत लिहायची आहेत आणि आपल्या ग्रुपवर फोटो काढून पाठवायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 10 शब्दांचे एक आणि अनेक लिहायचे आहेत. मी इथं तुम्हाला 12 शब्दांचे एक अनेक दाखवलेले आहेत, लिहून दाखवलेले आहेत. व्हिडिओमध्ये आपण बघितलेलो आहोत. तर तुमचा हे लिहून पण आणि याच्या व्यतिरिक्त 10 शब्द एक आणि अनेकचे लिहायची आहेत. ठीक आहे. धन्यवाद.